तुका म्हणे माझ्याची सर्व सुख
खटका फिरव. लाईट नाही गेली. पुढं मान पुढं काळ सजवळ ए काळ सजवळ मान लाईट नाही गेली तिथं वायर हलवली मस्त. लाईट खालचे खटके फिरवले नाहीत त्यांनी. स्टॉप केला आली नाही इन्व्हर्टर. हॅलो 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 हा राहू दे उतरा खाली आवडे देवासे तो ऐका प्राण. आवडे देवासे तो ऐका प्राण. आवडे देवासे तो ऐका प्राण. नामाचा उच्चार नामाचा उच्चार हॅलो हॅलो
आ आ आवड देवासी तो ऐका प्रकार आवड देवासी तो ऐका प्रकार आवड देवासी तो ऐका प्रकार
देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदेन तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार आन नाही तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठाला विठाला माहेगे पिठे तटे विमृत्यम परम पुंडलिकाय दातो मृन्द्रे समागतरितं तमानंद कंदम ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृश्यम तत्त्वमस्यादिलक्षणम एकम नित्यमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तम नमामि सद्गुरु तम नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन माझे जाई त्या त्या ठिकाणी निद्रूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरुनाथ तुमचे पाय दोन्ही ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थ मती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमः ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठाला आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार त्रंदेन तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळबळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवा सेवेला जे निमित्त आहे कारण आहे आपल्या सर्वांना श्रोत आहे सेवेसाठी जो घेतलेला अभंग आहे तो शांतीब्रह्मनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून
शांतीब्रह्मनाथ महाराज भगवंताला आवडणारे भक्तीचे प्रकार आपल्या पुढे सांगतात. विठ्ठल विठ्ठल कारण ज्या भगवान परमात्म्याच्या भेटीला आपण निघालेलोय मायबापांनो, पहा तसा जोरदार पाऊस हो नाही, आणि मग सगळे ओढे महाराज खळ 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 वाहत असतात. अनेक ओढे नदीला जातात आणि अनेक नद्या कुठे जातात? समुद्राला जातात. तसं जीवरूपी ओढा हा संतांच्या सहवासामध्ये मध्ये, नदीच्या सहवासामध्ये, संतांच्या सहवासामध्ये आपण कुठं चालूय? समुद्राला म्हणजे भगवान परमात्म्याच्या भेटीला चालूय. कायम सांगावं वाटतं की वड्याची ओढ जशी नदीकडे आहे, वड्याची ओढ कुठे? नदीकडे. बरं का? जीवरूपी ओढ्याची ओढ कुणाकडे असावा? संत रूपी नदीकडे असावा. आणि संत रूपी नदीकडे जर जीवरूपी ओढ्याची ओढ असेल ना, संत रूपी नदी महाराज त्याला समुद्रापर्यंत म्हणजे भगवंतापर्यंत नेऊन पोच करणार. म्हणून आपण भगवान परमात्म्याला, कारण आमच्या साधू संतांनी म्हणावा, माझ्या जीवीची आवडी नाही पंढरपुरा नेहिल गुडी, पांडुरंगी मन रंगले. आता आमचं मन इतरत्र रमत नाही महाराज, इतरत्र रमत नाही की भगवंताच्या भीतीचे आता वेद लागले महाराज संतांना. वेद लागायला पाहिजे बरं का. आणि ज्याला वेद लागले ना महाराज, कोण कुठून आलंय कोण कुठून आलंय वेद लागल्याचं लक्ष नाही, आणि हे लागल्याशिवाय नाही महाराज. विठाला विठाला भगवंताच्या भीतीला आपण सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये चालूय महाराज. कोड जन्माचं पुण्य सुकृत आपलं गाठी माय बापांनो. कुठं आपण महाराज काय पुण्याचा बॅलन्स असेल आपला काही सांगता येत नाहीये. म्हणून आपल्याला समर्थ सद्गुरू दादांच्या समवेत, तसेच वैकुंठवासी आमच्या गुरुवर्य संगीतामाईंच्या सानिध्यात आपण चालू आहे. भगवंताच्या भेटीला तुम्ही आम्ही चालू आहे माय बापांनो. आज लाखोनी समाज, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महाराज जसं जमल तसं प्रत्येकाच्या अंतःकरणात ओढ आहे माय बापांनो. कारण तो आपला मायबाप आहे, भगवंत हा आपला मायबाप आहे, आणि त्या मायबापाची भेट प्रत्येक जीवाला लागलेली मायबापांनो. आणि खऱ्या अर्थाने मग ज्या भगवंताकडे आपण भेटीला चाललो आहे, त्या भगवान परमात्म्याला नेमकं काय आवडतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे मायबापांनो. कारण जीवाची आवड आणि देवाची आवड, आणि त्यामध्ये संतांची आवड आहे. विठाला विठाला सेवेसाठी घेतलेला आहे. इथं जीवाची आवड आहे का देवाची आवड आहे? देवाची आवड आहे. ज्या भगवंताच्या भेटीला आपण चालूय त्या भगवान परमात्म्याला नेमकं आवडतं काय, आणि हे काय आवडतंय हे ज्यांना माहिती महाराज त्यांना संत म्हणतात. कारण अभंग 4 चरणाचा आहे. 4 चरणामध्ये 5 प्रकार सांगितलेत भगवंताला आवडणारे. 4 चरणामध्ये किती प्रकार सांगितलेत? तसं पाहायला गेलं तर 3च चरण सांगितलेत, 5 प्रकार. पहिल्या चरणामध्ये पहिला प्रकार सांगितला. काय सांगितला प्रकार? जो भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस नामचिंतन करतो ना, तो भक्त माझ्या भगवान परमात्म्याला आवडतो. माझ्या पांडुरंग परमात्म्याला तो भक्त आवडतो जो रात्रंदिवस नामस्मरण करतो. नामाचा उच्चार, जो रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करतो, नाथ महाराज सांगतात तो भगवंताला आवडतो. एवढंच नाही, दुसऱ्या चरणामध्ये 3 प्रकार सांगितले. पहिल्यात एक सांगितला, जो रात्रंदिवस नामस्मरण करतो तो भगवंताला आवडतो माय बापांनो. दुसऱ्या चरणात 3 प्रकार सांगितले. कोणते? त्याच्या गळ्यात माळ आहे. कुठली? माळेचे लय प्रकार बरं का. इथं शब्द नाथांनी कोणता वापरला? तुळशी माळ गळा, पवित्र तुळशीची माळ त्याच्या गळ्यामध्ये आहे. गोपीचंदन टिळा कपाळावरती आहे, आणि हृदयाविषयी साधू संतांविषयी तळमळ आहे. हे सगळ्यात महत्वाचे बरं का. हे 3 प्रकार दुसऱ्या चरणात सांगितले. आणि तिसऱ्या चरणात सांगितलं महाराज
एवढंच नाही तर आषाढी कार्तिकेला तो वारी करतो महाराज. हा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार आन नाही. आणि नाथ महाराज सांगतात अशा पद्धतीने अशा प्रकारे जो भक्ती करतो हा तो भगवान परमात्म्याला एवढा आवडतो. नवे नवे भगवंत आपलं सर्वस्व त्या भक्ताला देतो. हा महाराज त्याला सर्वस्व देत असतो. कारण आमचे साधू संत सांगतात मुकुटाचा मणी बनवतो त्या भक्ताला भगवंत. काय करतो? नुसतं खांद्यावर घेत नाही. महाराज मुकुट मणी बनवतो, मुकुटाचा मणी बनवतो. एवढा असणार काम माझा भगवान परमात्मा करतो. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात मुकुट मणी कुंडली मुकुट जगात पावन होतो, पवित्र होतो, देवासारखा होतो. नवे नवे भगवान परमात्मा त्याला हा मुकुटाचा मणी बनवतो महाराज. जसं पुंडलिकाला बनवलं माय बापांनो. पाहना भगवंतानी स्वतः जयघोष करताना गजर करताना देवाच्या अगोदर नाव आहे कोणाचं? पुंडलिकावर. म्हणजे भक्ताला महाराज भगवंत पुढे करतो बघा बर का. कारण भगवंताला भक्त हा सर्वस्व असतो आणि भक्ताला भगवान परमात्मा सर्वस्व असतो. ही कडीत कडी पूर्वीच्या कडे माहितीत ना? कोणत्या कडीत कोणती कडी? असंच आहे. विठाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थाने मायबापांनो आषाढीचा पर्व काळ आहे. या पर्व काळामध्ये प्रत्येक जण आपले आपले जे उपासक दैवत असेल त्या दैवताचं त्याच्यावरती श्रद्धा असेल मायबापांनो त्यांना घेऊन पंढरपूरला निघालेत का नाही. आणि आज तर आपले महाराज बर का गुरुवारी अनर्थे बाबा कायम सांगतात, दादा सांगायचे अहो कुठल्याही तुम्ही दैवताची उपासना करा, कुठल्याही. दादा तर खाली येऊन सांगायचे तुम्ही जरी मसोबाची सेवा केली ना ते मसोबा महाराज बरोबर आपल्याला सद्गुरूच्या चरणावर नेऊन पोच करतो. कारण सगळ्या दैवांचं दैवत कोण आहे? सद्गुरुनाथ एकला. राम केला ब्रह्मज्ञानी आणि वशिष्ठ मुनी तारक. महाराज सगळं दैवांचे दैवत सद्गुरुनाथ एकला. सर्व दैवांचं दैवत कोण आहे तर सद्गुरुनाथ आहे माय बापांनो. आणि अशा सद्गुरूंचा सोहळा महात्म्याचा सोहळा साधूचा सोहळा आहे माय बापांनो. आणि त्यात आपला करून घ्यायचा असतो बरं का. विठाला माय बापांनो. आणि म्हणून महात्म्याच्या समवेत आपण प्रत्येक जण चालू आहे माय बापांनो. काय कमी हो सांगा. अहो पुढच्या मंडळीची तळमळ पाहून वाटतं काय किती आतुरतेने आज परवाच आपण इथं आलो. पहा ना हे बिमळगाव परवाच आल्यानंतर लगेच काय करावं काय नाही मंडळीची तळमळ. किती लगबग यांची. अहो काय करून ही काढली रूम देऊ का, ती काढली रूम देऊ का, ती काढली शाळा देऊ का, ती काढलं मंदिर देऊ का. हे बघा ना अन्नदाते आज सुद्धा त्यांची पंगत आहे. ते आमचे हरिभक्त परायण दादांचे अनविद्वक दादांच्या हस्ते नामधारक आहेत. हरिभक्त परायण आमचे शिवाजी भाऊ नरुटे पुण्याहून आलेत माय बापांनो. आणि ते आता आले त्यांची मुलं सुनबाई तर आलेतच. पण ताई आपल्या बरोबर दिंडीत चालतात महाराज. आता त्याचं बाहेर गेलं ते बंगल्याच्या बाहेर निघणारे न निघणारी मंडळी आहेत. परंतु माय बापांनो समर्थ सद्गुरू जीवनात आले. दादा जीवनात आले. दादांचा प्रसाद त्यांना प्राप्त झाला आणि जीवनाला एक दिशा भेटली माय बापांनो. कारण सद्गुरू भगवंताच्या कृपेशिवाय साधू जीवनात येत नाही. त्या परमात्म्याची कृपा व्हायला पाहिजेत. आणि त्याची जर कृपा झाली ना
हा साधू जीवनात येतो, सद्गुरू जीवनात येतात आणि आपल्याला दिशा दाखवतात. काय दाखवतात? दिशा दाखवतात. आणि दिशा मिळली की दशा थांबती बर का. कोणती दशा? ते म्हणे ना, आमची फजिती पाहिली का? कोणती फजिती? आपली फजिती सामान्य आहे का महाराज? जीवाची फजिती सामान्य आहे का? अनंत युनीमध्ये हा जीवात्मा फिरतोय महाराज, अनंत युनीमध्ये फिरतोय. ही फजिती सामान्य नाही. आणि ही फजिती ज्यांना देखवत नाहीत त्यांना संत म्हणतात नाही बापांनो. त्यांना श्रीगुरु म्हणतात, सद्गुरु म्हणतात. कारण पहा, खऱ्या अर्थाने माय बापांनो, म्हणून भगवंताविषयी सावध. बघा ना, आज जरा थोडा विषय पर्वकाळ वेगळा आहे, पण महाराज भगवंताची ओळख साधू शिवाय सद्गुरु शिवाय होत नाही. पहा, नामदेवरायांचं जर उदाहरण घेतलं, नामदेवरायांचा जर दाखला घेतला तर अखंड देवाला, नामदेवराला देवाचा शेजार होता पण फसगत झाली. म्हणून महाराज सद्गुरुनिष्ठ निरोबर म्हणले, देवा आम्ही तुझ्या नादी लागत नाही, आम्ही संतांच्या नादी लागू, आम्ही श्रीगुरूंच्याच नादी लागू, सद्गुरूंच्याच नादी लागू. आणि म्हणून महाराज तुकोबरायांचा दावा केलता. केलता ना तुकोबरा? तुकयाचा धावा करीत तुम्हाला मी चांगलं ओळखतो, चांगलं ओळखतो म्हणले. आता ती पुढचा शब्द काय काय डेंजर वापरतात का नाही, ओळखून सोडले म्हणले का नाही. मी देवाला, कारण देवाला चांगले ओळखतात. आमचे साधू संत देवाविषयी सांगताना सांगतात, देवा तू कसा आहेस, तुझं काय वर्णन करावा. तुका म्हणे नटदारी आणि भोग भोगुनी, नवल केवडे केवडे न कळे कानवाचे कोडे. 16,108 बायका करून ब्रह्मचारी, आणि आपलं 1 किली तर तारामळ होती. दिल्लीला येता येणार ना. किती खंडे किती लागायचे दुर्वासाला अन्न? किती खंडे लागायचे? 60 खंडे. काय पुढे काय असेल शून्य तुमचं तुम्ही वाढवा, कमी जास्त करून घ्या. विठाला विठाला अन्न खाऊन सुद्धा जो निराहारी माय बापांनो, ही लय मोठं कोड आहे बरं का. आणि हे कोड आपला उलगडायचे, आणि कोड उलगडून देणारे सद्गुरूच माय बापांनो, श्रीगुरु आहेत माय बापांनो. पण तसे ते कळत नाहीत. ज्यांच्या भीतीला चालवणं ज्या भगवान परमात्म्याला, त्या भगवान परमात्म्याची कृपा व्हावी लागते माय बापांनो. का करायची दिंडी महाराज? तरीच हे वर कृपा जर झाली ना, साधूची भेट आहे, सद्गुरूंची भेट आहे, आणि सद्गुरूची कृपा झाली की भगवंताची प्राप्ती माय बापांनो आहे. भगवंताची प्राप्ती आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याला काय आवडतं हे महत्वाचे. त्याला काय आवडतंय? गुरुवारी वैकुंठवासी ब्रह्ममूर्ती गुलाबबाबा जाधव लय सुंदर सांगायचे माय बापांनो. आता दादा म्हणायचे गुलाबबाबांचं कीर्तन म्हणजे असं फाउंडेशन जबर असायचं ना. महाराज सर्वसामान्यातल्या सामान्याला कीर्तन समजणार माय बापांनो, रुचणार बरं का. ते उदाहरण लय सुंदर सांगायचे.
ते म्हणायचे जसं नवीन लग्न झालं महाराज, नवीन ताईचं आमचं लग्न झालं आणि पतिदेव महाराज कलेक्टर. या पुढे या पुढे. पतिदेव कोण? कलेक्टर आहेत. आता सामान्याला मुलगी दिली का? नवरदेव कोण आहे? कलेक्टर आहे. मग आता सांगा, त्या मुलीचा जर प्रपंच तो संसार सुखाचा जर तिला हो वाटत असेल तर बाबा म्हणायचे तिने मालकाला आवडून असं वागावा का गावाला आवडून असं वागावा? पण नवीन लग्न झालंय, नवीन लग्न झालंय, मालकाला काय? पूर्वीची पद्धत होती महाराज, थोडस हे नाही, मान मर्यादा होत्या. आता मी जास्त विस्तार करणार नाही. मान मर्यादा होत्या महाराज, मालकाला विचारण्याची सोय नाहीये. मग आता त्या शहाण्या मुलीनी, त्या शहाण्या सुनबाईनी कुणाला विचारावा? मालकाला काय आवडतंय काय आवडत नाही कुणाला विचारावा? सासूला. पण सासूचं पाय धरायला लाज वाटते ना, मी जास्त शिकली. तुका बरं सांगतात परमार्थात ज्या शहाणा लागत नाही बरं का, शहाणा लागत नाही आणि वेड्याचं काम नाही. तिथं कोण पाहिजेत? शहाणा पाहिजेत, पण अति शहाणा नको, जास्त शहाणा नकोय. हा कारण काय होतं परमार्थात सुद्धा, मी कीर्तन करतोय, मला कोणाच्या म्हणजे भिंतीला ओळंब्या लावायचं नाही. माय बापांनो, बाबा सांगायचे तू तेरा दे, जिसकी उसकी टेक आणि सबकी निशाणी एक. गमत लय असायची बरं का. सुरुवातीला एक तर विश्वास बसायला जड जाते. लय प्रश्न लय शंका कुठल्या ह्याच्या नाहीत बरं का. ही घेतल्यावर चढती ह्याच्या शंका नाहीत. पण हे काय होतंय नेमकं? बाल्या बाल्याला कळत नाही. माय बापांनो, नामदेवराची फसगत झाली सुरुवातीला. नामदेवरांनी या अवस्था पाहिली. नामदेवराय म्हणलं बाबा या अवघडच आहे, ह्यांच्या नादीच लागाय नको. हे काय बाबा मला हे वर आम्हाला तर उलगडा नाही. अहो भगवंताचं सानिध्य लाभलं, त्याला ही स्थिती कळली नाही. अष्टसात्विक भाव महाराज आज पाठ करून कळेल का महाराज? पाठ करून कळलं नाही. पण हे कळायसाठी त्यांच्या भेटीला, ज्या भगवान परमात्म्याच्या भेटीला चालूय ना, त्याची कृपा व्हावं लागेल माय बापांनो, तर कळेल बरं का विठाला. परमात्म्याची जर कृपा झाली ना माय बाप्पांनो, तो कळतो बर का. कारण तो कळून देणारा भेटतो, तो कळून देणारा, त्याची ओळख करून देणारे आपल्या जीवनात येतात माय बाप्पांनो. आणि म्हणून जसं त्या मुलीला जर संसार सुखाचा वाटत असेल ना, तिने तिची युद्धवत्ता बाजूला सारायची. तिचं काय ज्ञान आहे, वेद येतो जरी झाला, माते निमता उलटा अभ्यास असेल ना तर सुईचा असेल, नाही तर आपलं उलटा घोटाळा होईल. उलट विठाला विठा. कारण सुटण्याची विद्या साधूकडे बर का. जर सुटायचं असेल तर कोणाकडे जावं लागेल? हा मोकळा दाविला मार्ग
मार्ग सद्गुरूकडे संतांकडे माय बापांनो. आणि मोकळं जर झालं ना देवाला सुद्धा मोकळं. हा देवाला सुद्धा महाराज अवतार आल्यानंतर मोकळे करणारे संत. अधिकार केवढा आहे महाराज संतांचा सद्गुरूंचा अधिकार केवढा आहे. आणि मोकळं केलं की देवाजवळ जाता येतं. मोकळं झाल्याशिवाय देवाकडे जाता येत नाही. मला वाटतं तुम्हाला सगळ्या दृष्टांत माहिती महाराज. हा महाराज ज्यावेळेस गवळणी महाराज एवढ्या महाराज भगवंताच्या भक्तीमध्ये रंगून गेल्या, पण त्यांना बी सुद्धा एक खंत वाटली. अहो उद्धवाला जागा करणाऱ्या आमच्या गवळणीत ब्रह्मज्ञानी होता उद्धव महाराज, त्याला सुद्धा सावध करणाऱ्या गवळणीत, पण त्यांना सुद्धा सावध केलं महाराज कुणी? बासरीने. त्यावेळेस त्या बासरीची संवाद साधतात की तू देवाच्या एवढ्या जवळ कशी गेली, तू कुठले उपास तापास केले, किती वाऱ्या केल्या, कुठलं व्रत वैकल्य केलं, नेमकं तू कुठलं तप केलं की त्या तपाच्या सामर्थ्यावरती तू भगवंताच्या एवढ्या जवळ जाऊन पोहोचली. कोण म्हणतोय महाराज? ज्या गवळणी महाराज भगवंत सुद्धा येडा व्हायचा गवळणीला, पण त्या गवळणी महाराज ते बासरीकडे पाहून त्या बासरीला विचारतात नेमकी अशी तू कुठली साधना केली, कुठली उपासना केली. त्यावेळेस ती गवळ असणारी बासरी सांगती मी आतून मोकळी झाली. मी काय झाली आतून? म्हणून देवाच्या पुढे गेली. आता आपल्याला काय व्हावं लागेल? आता साजनी मी झाली नी. आता साजनी हा जीव मोकळा व्हायला पाहिजे. आणि मोकळा होण्यासाठी परमार्थ आहे माय बापांनो, मोकळं व्हायचंय. कारण संकल्प विकल्पाच्या लाटा येतात. पहा शास्त्र सांगतोय माय बापांनो, लाट कशावरती आली? पाण्यावरती. लाट पाण्यावरती आली. आता लाटत काय आहे? पाणी. पण आम्ही पाणी म्हणायला तयार आहे का? लाट म्हणतोय आम्ही. मग सांगा ज्यावेळेस लाट शांत होती, लाट कुठं जाती? आणि सुरुवातीला काय होती? आणि मधीच काय झाली? तस साधू संत सांगतात तुम्ही आम्ही भगवंत स्वरूप आहोत माय बापांनो, भगवंताची लेकर आहोत. खान तशी खापर आणि माय तशी लेकर. अहो त्याचे अंश आहोत आपण महाराज. सांगा तुझ्यापासूनच आपण आलो. ज्यांनी तुझं पैदा केले त्याशी नाही ओळखिले. कोणी पैदा केलं आपल्याला? तुकोबर सांगतात तुझा बाप होता बाळ तेव्हा कोठे कटीला काळ, तुझी आई होती तहानी तेव्हा कोठे होता प्राणी. कुठं होता आपण माय बापांनो? अहो ज्याच्यापासून आलो त्याला विसरलो. कोणी केली बा दुधाची उत्पत्ती.
जगद्गुरु तुकोबरा सांगतात आईमध्ये दुधाची उत्पत्ती कोणी केली? कुठलं पाईपलाईन जोडली हो? दुधाची पाईपलाईन आहे. आता दूध मिळालं तर केमिकल सगळं बट्टे गोड परमार्थ बिमारा शुद्ध लागतो देवाला बरं का. हा केमिकलचं दिसाय बरं आहे पण पिल्यावर खतरनाक आहे. हा तसं परमार्थ शुद्ध परमार्थ मला थोडा असू द्या. संतांनी शुद्ध परमार्थ केला बरं का. अवडंबर नाही केलं पण शुद्ध परमार्थ केला म्हणून देवाला संत आवडले महाराज विठाला. आईमध्ये दुधाची उत्पत्ती करतो असा भगवान परमात्मा आहे. तो आपला मायबाप आहे. त्याच्यापासून आपण उत्पन्न झालो. जसं पाण्यापासून महाराज लाटाची उत्पत्ती पण लाट यायला कारण ठरलं ते वारा. माऊली सांगतात वाऱ्याची अवांतर करणी. वारं शांत झालं लाट कुठं गेली? ज्याच्यापासून उत्पन्न झाली. आपण कुणापासून उत्पन्न झालो? ज्या भगवान परमात्म्यापासून उत्पन्न झालो. पण मायारूपी लाट मायारूपी महाराज वारे आणि मायारूपी वाऱ्याने काय केलं? अज्ञानरूपी वाऱ्याने काय केलं? कल्पनाविधीची लाट तयार केली आणि वेगळं समजायला लागलो आम्ही. आम्ही वेगळं कोणीतरी समजायला लागलो. सकाराम गंगाराम कोणतरी वेगळं समजायला लागलो. हे नाव नाही तयापाशी ठेवल्या नावाशी ओ दे तुटे. ठेवल्या नावाने काय करतोय? उपजल्या बालकाशी नाव नाही आणि त्याच नावाचा अहंकार. पण खरं नाव कोणतं आपलं? खरं नाव कोणतं? बाबा सांगायचे लग्नाचे नाव ब्रह्मपुरी. महाराज जर चांगला विचार केला ना चांगला विचार केला तर बाबा सांगायचे जसं पहा लग्नाच्या टायमिंगला आपलं नाव काढतात त्याला नावरस नाव म्हणतात. ते नावरस नाव काढा कोणाकडे जातो आपण? नातं काय काका आहेत आपल्याकडे? कुठे गेले काका? बसलेत का काका? बाबा का नावरस नाव काढा कोणाकड? काकाकड. मावशीला माहीत, काकाला, आई वडिलाला. बरं ज्याला नवरदेवाची व्हायची हौस आहे त्याला तरी आहे का नाव माहिती? त्याला सुद्धा नाव माहित नाही. म्हणून नाव शोधायला आम्ही आमचं नावरच नाव शोधायचं. जर आम्हाला ब्राह्मण देवता लागत असेल तर आपलं मूळ नाव शोधायला आपल्याला कोणी पाहिजे का नको? सद्गुरूपी ब्राह्मण लागेल बरं का. आणि त्याला लग्न म्हणलंय ते दुसरं लग्न आहे बरं का. दुसरं लग्न आहे. आणि ते लग्न लावल्याशिवाय बोधपुत्र होत नाही. लग्न झालेली बरेच मंडळी तिथे का नाही? किती टक्के असते? 90% मंडळी काय आहेत? लग्न झालेले. तुमचं झालेलं लग्न? ह्यांना फक्त वाटलं असून एखादी फुलं काय म्हणतात ती नवरी शोधून दिली नाही आम्हाला. एक लग्न ह्याच आहे आणि एक लग्न महाराज जीव शिवाचं लग्न आहे. ओम सद्गुरु ज्योतिषी एकात्मक टेकेचा मूर्त पाशी आणि चित ब्रह्म्याचे लग्न. हे लग्न लय महत्वाचं. जीवाचं लगीन ती लग्न सहज लागत नाही बर का.
कृपा व्हावं लागते. ज्यांच्या विठीला चालू ना आपण भगवान परमात्म्याच्या त्याची कृपा व्हावं लागते. त्यावेळेस ते खरं लग्न लावून देणारे सद्गुरू रूपी ब्राह्मण आपल्या जीवनात येतात माय बापांना. आणि ते लग्न लागलं फक्त तिथं नांदायचंय, पडून राहीन. नांदायचं म्हणजे काय, सांगितलेल्या गोष्टीचं मंथन करायचं. इकडे तिकडे नाही महाराज, वाढले ना ताटात. शेणे माणसाने काय करावा, भूक लागलेली असावं त्याला, ती जास्त चौकशी करत नाही. पण कधी भूक लागायला पाहिजे, भूक नाही महाराज, तिकडे पा तिकडे पा, कुत्र्याने तोंड घातलं, मांजराने तोंड घातलं, खायच्या लायकीचं राहिलं नाही. कारण जर त्याचं साधना नाही जर घडली, चिंतन नाही जर घडलं तर संशय तयार होतो. कारण संशयवाणी घोर आणि पाप नाही घोर. हीच विनाशाची वाघुर प्राण्याशी. बरं का माय बापांनो, तसं नवीन लग्न झाल्यावर लय उल्हास मोठा आहे. अनुभव कुणाला नाही आहेत. नवीन लग्न झाले लय उल्हास. सोनभाऊ आहे आमचा पुढे, तुम्ही बाकी म्हणत लग्न झालं तरी महिना 2 महिन्यातच लगेच दिल्लीत आले. सागर भाऊ बी आहेत आमची, पिपी बरेच मंडळी, तर काय नाव मी काही सांगत नाही सगळ्यांचं. विठाला विठा. नवीन संसारात महाराज तसं आपलं नवीन लग्न लावलंय, अनुग्रह भेटलाय, नवीन लग्न झालंय. पण सुरुवातीला चिंतन जेवढं होईल ना महाराज, मग निश्चय होतो. आणि जर काळात पडलो ना आपण तिथनं, दादा सांगायचे ती दांडरल्यावर काय होतं, दांडर कळतं ना, दांडरल्या शिजतच नाही महाराज. त्याला कुणीही सांगा, ते ऐकत नाही, ती दुसऱ्याला पुढच्याला शिकवतं. म्हणून दांडरपणा घालवायचा आहे बरं का. असं मग महाराज दोन्ही कसं आहे महाराज, तसं आमचं केलं होतं. सहज गळगळ डोळ्याला लागतात महाराज. काय समाधान आहे, काय आनंद आहे माय बापांनो. दादा सांगायचे, पण ह्या आनंदात महाराज उडी बरं का. दादा सांगायचे, दादा एक सुंदर उदाहरण सांगायचे. म्हणजे काय झालं, उन्हाळ्याचा दिवस आणि बरेच पोरे मला ज्यांना पोहता येत होतो ती ते विहिरीमध्ये उड्या मारायची, काय शिवण ते काय म्हणतात शिवणा पाणी खेळायची, काय कोणी मुटका मारायचं, कोणी लाट तोडायचं महाराज. काय त्यांचं आरोळ, काटा बसलेलं काय कळत, काटा बसलं काय करण. म्हणून म्हणले, अरे बघताय काय काय उडी टाकून बघा. तुम्ही सांगा, इथं उडी टाकताना माणूस लय महाराज माणसाला वाटतं जमतं का नाही, टिकतंय का नाही. लग्नाच्या वेळेस काय कोर्स होता काय कोर्स होता का, नांदायचा कोर्स, असं नांदायचं, असं असतं का नाही. अहो ते ऑटोमॅटिक पाण्यात पडल्याशिवाय जमत नाही, हात हलवता येत नाही. तसं काय काय म्हणले मंडळी, म्हणजे आमचा विचार चालू आहे. किती वर्ष झालं, 5 वर्ष झालं विचार चालू आहे. कशाचा, माळ घालायचा, म्हणजे लायसन काढायचाच विचार चालू आहे. गाडी लय लांब राहिली महाराज. सांगायचे, अरे क्षणभंगूर नाही भरवसा, तुकोबारा सांगतात क्षणाचा भरवसा नाही. अहो प्रपंचात लगेच तातडी. एखादा गुंटा निघाले नाही, 2-3 गुंटा जर रोडच्या कडेला निघाले ना, शेजारच्या सुद्धा कळत नाही महाराज ह्यांनी पार नाव केलेली. इतकी हुशार लोक महाराज, तिथं लय तातडी आणि पार मारतात. करावितात म्हणून माय बाप्पांनो, शहाण्या व्यक्तीने, सुज्ञ व्यक्तीने काय करावा, तसं त्या सुनबाईने सासूबाईची जर शरणागती केली ना, शरणागती केल्यानंतर पतिदेवाला काय आवडतंय तर का, ही सासू सांगणार महाराज. आता आध्यात्मिक क्षेत्रात सासू कोण आहे, सद्गुरू रूपी सासूच महाराज. आणि जीव रूपी सुनने, भगवंत रूपी देवाला, पती देवाला काय आवडतंय हे जीवाला माहित नाही महाराज, पण संत रूपी सासूला माहिती बरं का, सद्गुरू रूपी सासूला माहिती. म्हणून पाय कुणाचा धरावा, कराविती
कळत नाही माय बापांनो. पण पांडुरंगाच्या भेटीला चालू आहे ना. हा, ज्यांच्या ज्यांच्या जीवनात सद्गुरू आले नसतील माय बापांनो, सावध व्हायचंय बरं का. आणि ज्यांच्या जीवनात आलेत ना, त्यांनी निश्चय करायचा आहे. हा, निश्चय करायचा जे सद्गुरूंनी सांगितलंय. आपण नवरदेव झालो महाराज. आता माझ्या सही सांगतो महाराज, मी बी त्यातलाच आहे. मी काय हिमालयात नाही आलो. हा, आपण नवरदेव आहोत. हा, निश्चय किती वेळा झाला? आज आता आवडतो. लग्न जमायच्या आधीच महाराज नुसती सुपारी फुटली. नाही साखर पडायला लांब आहे. लग्न जमलंय तरी म्हणतो मी तिचा मालक, ती माझी पत्नी. ती म्हणते ते माझे मालक, मी त्यांची पत्नी. निश्चय कधी अनेक लय आयुगलत महाराज. हळदून काढतात म्हणतात ना, दिल्ली बहुत दूर आहे. निश्चय लगेच. आणि आध्यात्मिक क्षेत्रात काय काय म्हणतात, आम्हाला प्रपोज झाला, आमचं कामच झालं, मोकळं झालं आम्ही. आता काय चिंतन तिथनं काय नाही तसलं. काय कीर्तन जायची गरज नाही, काहीच गरज नाही. आल्या का आता मुलं झाल्यावर परपंच जोरात असतो. आता म्हणजे पोरांसाठी करावं लागेल. हा, परपंच कोणासाठी करावं लागेल? अंतर मारतात. त्यातनं मी सांगतो महाराज, वायला निघायच्या अगोदरच असणार. हा, आणि वायला निघाल्यानंतर जोरात कधी असतो? मला वाटतं एकत्र जोरात असतो वायला. नाही. आणि वायला निघाल्या म्हणजे आता आपल्याशिवाय कोण करणार? आणि एकत्रित असल्या म्हणजे पुन्हा व्यक्ती सांगत ना आपण सगळे देत आहे. हा, मग आता साधूने आपल्याला वेगळं काढलंय. हा, तरी जोडजोडणी भगवंत सांगता अर्जुना, वैला निघ ये भक्तीच्या वाटे लाग, जया पावशी अव्यंग निजदा माझे. हा, म्हणून माय बापांनो ते वेगळे काढणारे जे आहेत ना, हा, मला त्यांची आपण शरणागती केली पाहिजे. आणि वेगळं काढण्यासाठी मला भगवंताच्या नामाची गरज आहे. आणि तेच भगवंताला आवडतं. हा पहिला प्रकार अभंगाचा प्रथम. आवडे देवाची तो ऐका प्रकार, 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 भगवान परमात्म्याच्या कृपेने आपण इथपर्यंत वाटचाल केली. त्या भगवंताचं
कारण आता दिंडी पायवाटेतील कीर्तन आहे का नाही, टायमिंग आपला झालेला आहे. आता वरुण राजा म्हणतोय आवरा का नाही, आवरा माय पण आता काय बंदच नाही, सारखं जाळ घालायचंच काम चाललंय. जाळ कळतो ना, म्हणून उकळी सहज भक्ती महाराज जर का फक्त जाळ घालायचं काम करायचं माय बापांनो. कारण भगवंताला आवडणारा जो भक्तीचा प्रकार नाम सांगितलं ना, ते नाम महाराज सद्गुरुकडून आपल्याला भेटले. कारण सद्गुरु वाचोनी नामने हाता आणि साधने साधिता. हा ते मूळ नाम भेटण्यासाठी मग दिगंबरा म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, श्रीराम जय राम जय राम म्हणा, कुठलंही म्हणा. हा त्यांनी काय होईल, पुण्याचा संचय होतो, पुण्याचा संचय होतो. आणि पुण्याचा संचय झाल्यानंतर भगवान पुण्याचा बॅलन्स लागतो. आणि पुण्याचा बॅलन्स झाल्यानंतर ते पुण्य फळाला यावं लागतं महाराज. आपलं कोट जन्माचं पुण्य फळ आलं बरं का. भगवंत सांगतात अर्जुना, अरे मी माझ्या आईला सांगितलं नाही अर्जुना, मी माझ्या वडिलाला सांगितलं नाही, मी माझ्या भावाला सांगितलं नाही अर्जुना, पण तुला सांगतोय. तुला प्रश्न पडल की देवा तुम्ही मलाच का सांगता. सगळ्यात महत्वाचं बरं का, लक्षात घ्या. कारण माझा हाच प्रश्न होता माय बाप्पांनो. त्यावेळेस भगवंत सांगतात अर्जुना, अरे तू सुमतीचा आहे, तू सुबुद्धीचा आहे, तू निंदा करणार नाही, तू आनंदुको आहे. काय सुंदर उदाहरण वापरलेत महाराज. तू गुरु भक्तीमध्ये ढिल्ला नाही बर का. ढिल्ला असला की खेळ झाला. पैलवानाने जर डाव केला, डाव जर नीट नाही बसला, डाव उलटल्यावर काय होतं, जशी काळी उलटली आहो किंवा ताप असतो, त्याला कुठला ताप काय उलटल्यावर ताप काय. तस महाराज तू निष्ठावंत आहेस म्हणून हे ज्ञान कोणाला सांग आणि कोणाला सांगू नको बर का. पत्रव्याच्यात वरून आलंय, कोणाला सांग आणि कोणाला सांगू नको. त्याच्या सद्गुरु वचनावर विश्वास नाही ना, त्याला प्राण गेलं तरी सांगू नको म्हणले. म्हणून महाराज कोणाचं काम नाही बरं का इथं. येते पाहिजे साथी. आता कुठली जात हो आता सांगायला वेळ आहे महाराज. ती जात, कारण महाराज संताकडे जात नाही, जीवाची जात नाही. काय जात नाही, कारण हे चिकटलंय महाराज. हे कवटीला पकडलंय, हे सुटतच नाही महाराज. महाराज उलताने काढा नाही तर कशाने काढा, तुकडं तुकडं केलं तरी सुटत नाही. मग ती बाय म्हातारी हुशार असते, ती मध्ये पोरला म्हणते बघ ह्याच्याकडे नातवाला, ती दात लावू 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 तरी सोडत नाही महाराज. इतकं पकडले आपण आहे. आणि म्हणून इथं यायचंय महाराज, थोडस आपल्याला मोकळं होण्यासाठी यायचंय आहे. आणि म्हणून अशा साधू संतांचा निरूप आहे माय बापांनो. पवित्र तुळशीची माळ, हा गोपीचंदन टिळा आहे. आणि साधू संतांविषयी कळवाला आदर पाहिजेत माय बापांनो. नाही साधू संतांचा आदर करता आला तर करू नका. नाही साधू संतांचा आदर करता आला तर आपल्या वाचून काय नडलेलं. हा पण आपल्या कोण कमीत कमी अनादर होऊ नये माय बापांनो. याची जर दक्षता घेतली ना, लई महत्वाचं आहे माय बापांनो. कारण चालते बोलते संत हे देवच माय बापांनो चालतं. हा आणि संताशिवाय देव कळत नाही माय बाबा, देव कळत नाही संतांशिवाय आहे. आणि म्हणून माय बापांनो त्यासाठीच म्हणले आषाढी कार्तिकी. का जायचं आषाढी कार्तिकी. आषाढी कार्तिकी का महाराज. पूर्वी आषाढीला अनुग्रह व्हायचा. काय नाव आहे आषाढीला एकादशीला, देवशयनी. आणि कार्तिकीला काय म्हणतात, प्रबोधिनी. तेव्हा 4 महिने चातुर्मासात साधना करायची मग प्रबोधन. म्हणजे पूर्वी होतं बरोबर, पण मध्ये घोटाळा झालाय, मध्ये घोटाळा झालाय. म्हणून आहे तसं आपल्याला भेटलंय माय बापांनो. किती कोटी भाग्याचे आहेत आपण, किती भाग्याचे आहेत माय बापांनो. पण आपला विश्वास बर का. कारण बाबा सांगायचे, दादा लय उदाहरण सांगायचे, भू मृग जळ दे खुनी डोळा, फुनकी जे अमृताचा गिळता कळा, तोडीला पुरी सुबांधीला कळा, शिफ्टिका लावे. मला लय सुंदर उदाहरण. पण आता आपल्याकडे वेळ नाही माय बापांनो, पावसाचे आगमन झाले. आणि म्हणून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धार आन नाही. आणि अशा पद्धतीने जो वाटचाल करतो फारशी वाटते सांगतात. एका जनार्दन न्याय साजाचा देव, तो देव परम
ज्ञानेश्वर आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार देन तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार मान नाही तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पुण्य जगी तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. काय झालं तिथे जेवताना पाऊस आला तर उठत नव्हते. आता काय करायचं? जर तुम्हाला सांगितलं कीर्तनात बसून जर राहिला तर एक एक पोळा देणार आहे नंतर नवीन कपडे घेऊन उद्या. अहो इतकी आपले फाउंडेशन फिट असल्या कसं मिळत बसायचं नाही. माफी मागतो माता माऊलींनो थोडस महाराज थोडस नट दिले झाले आवडून घ्या बरं का. हे दिले झाले थोडं नाही स्लिप व्हायला लागलं महाराज स्लिप व्हायला लागलं म्हणून थोडं त्यासाठी हे सगळ्या गोष्टीत माय बापांनो सर्व गुरुवारी मंडळी पुढे आहेत. गुरुवारी सुजभाऊ आहेत महाराज राजूभाऊ आहेत मंगलता आहेत आमच्या महाराज. खरंच माग परमार्थ चालवणं एवढं सोपं नसतं माझ्या पडलं माग आहे तसं परमार्थ चालवणं एवढं सोपं नसतं. पण या कुटुंबाने पूर्ण स्वतःला झुकून दिलेलं आहे. सर्वांनी जोरात टाळे वाजव माय छोटी गोष्ट नाही म्हणून आज आपल्याला एवढं पर्व काळे पुण्यतिथी 16 सण काय महाराज हे वैभव आपल्यासाठी माय बापांनो. आणि रती महारथीत आमचे सरपंच सुद्धा उपस्थित आहेत पारगावचे. दादांचं खरंच मार्गदर्शन मंडळीला भेटले बरेच मंडळी भाऊनी सांगितलं टीमच आली. तसेच गायनाची आणि रती महारथी सोमनाथ महाराज असतील बंटी भाऊ खरंच नाना आहेत आमचे एक पण सुडे भाऊ. काय आता दुपारी कस काय दणका झाला होता एक घाव 2 तुकडे महाराज निष्ठेशिवाय नाही बरं का निष्ठेशिवाय नाही. म्हणून झालेली सेवा समर्पित सेवा समर्पित करतो. आणि दादाला एकच विनंती करेन आमचे दादाभाऊ करंडे असतील सतीशांना आजारीत माई बापांनो ताते आहेत आमचे आणि सगळेच मंडळी बरं का. आमचे बापू महाराज टाके आहेत रायकर बाबा आहेत जगडे महाराज सुद्धा. जगडे बाबाला म्हणतात तुम्ही जुने मंडळी थोडस आणि आले त्यातनं सुद्धा अडचण तरी आले. आमचे नाना आता नानाचं कसं आहे महाराज ते जरा कसं असतं ती त्याला लय हात लागतंय. पण आता कसं आहे थोडस ऐक आपल्याला कसं असतं 4 दिवस सुनाचे 4 दिवस सासूचे. आता आपण काय करायचं आता सगळं माहिती कोणाच्या ताब्यात आहेत शेव्या काय झालं काकांकडे थपाट काकाकडे थपट नाही महाराज अतिशय गोड काकडा चालू झाल्यावरती खरंच गुरुवारी अनर्थे बाबांना तर लाख धन्यवाद मानू. पण अनर्थे बाबांना तर लाख धन्यवाद. अशी टीम तयार केली फौज सद्गुरूची. बोलायचंच काम नाही महाराज. जोरदार काय कारण सद्गुरू निष्ठा आहे त्यांच्याकडे महाराज निष्ठा आहे. माझ्या सद्गुरूचा सोहळा चाललाय महाराज. मुलांना सुनबाईंना आणि अशी तिगडी तगडी ती महिला कमीच नाही महाराज कमीच नाही. म्हणून आमचे आपले आश्रमजी भाऊ नाईक काही गेवराईवरून आलेत महाराज त्यांनी बी टीम टिकून तयार केली. काय मजा आहे महाराज. मला वाटतं कालांतराने जर अशी जर सगळी टिकून राहिली ना नंबर द्यावं लागतं नंबर दिला. पण आपण कसं पाहिजे असं पक्क पाहिजे. कुणी जरी काय बोललं काय आणि म्हणून माता माऊलीला विनंती कुणी चोपदार झालं तर कुणाचा अंतकरण दुखू नका थोडस नीट व्यवस्थित महाराज. कारण हिले महत्वाचं आहे वाचले महत्वाची. वाचिनी लोक जोडता येतात आणि वाचिनी तोडता येतात. एक विनंती बरं का एक विनंती सर्वांनी. आणि कोण जरी आमच्याकडून कुणी निवेदक म्हणजे सगळेच आपण निवेदक आहोत इथं कुणी काही नाही. पण कोणाकडून जरी अपशब्द एखाद्या कोणा असला आला असेल किंवा अंतकरण दुखलं असलं तर मोठं आईच्या अंतकरणाने सर्वांनी माफ करावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. मला झालेली सेवा आणि स्वयंपाक मंडळी तर महाराज तिथं महत्वाचं काम करतात. ही बघा ना आता बाकी दिंडीत महाराज आता इथं सगळे ऐकायला असतात. बाकी दिंडीत महाराज पहिले लोक तिकडे असतात जागा धरायला. पण जे आचारी भाऊ आमचे तागड भाऊ महाराज 8 दिवसापूर्वी आजारी होते. निमोनिया झालाय भाऊ. कारण डॉक्टरची त्यांनी सांगितलं नाही. डॉक्टरनी शिंदे डॉक्टरने सांगितलं म्हणले माझ्याकडे आले ऍडमिट झाले पण त्यांनी सांगितलं मला दिंडीला तेवढं 8 दिवसात बरं होईल असं करा. ही ओढ लागायला पाहिजे. निमंत्रण काय कोणाला असं नाही महाराज. आम्हाला दिंडीचं निमंत्रण यावं दिंडीची पत्रिकाच यावं असं काय आग्रह करू नका महाराज. हे आपल्या सद्गुरूचा खेळ आहे. आपण दुसऱ्याला जागा करायचे. आपल्याला गाडी ढकलतात आवडते का बटन स्टार्ट. आता आपण ढकलतात व्हायचं का बटन स्टार्ट कवर ढकलतात बटन स्टार्ट. आपण असं दुसऱ्याला खो द्यायचा
बाबा सांगायचे डबे नाही इंजिन तयार होते तर मग आपण कवर चालायचं असं काही आता हे परत वाढेल मला असं काय नाही म्हणून हा म्हणतो की तू सद्गुरुनाथ भगवान की धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट सारी कीर्तन रूपी सेवा गुरुवर्य श्रीकांत महाराज पाहुणे तसेच आमचे पैलवान ज्योतिराम महाराज टिळक या गावचं वैभव आहे. मायबाप म्हणले आम्हाला माहितच नाही महाराज. अतिशय गुरुबंधू इथं हे बी आपल्या मालिकेतलेच आहेत म्हणून सर्वांनी आता जेवण केल्याशिवाय कोणीही जायचं नाही अशी सगळ्यांना नम्र विनंती. चला उठा. आणि